एक राजा होता. लहानपणापासून त्याचे खूप लाड कौतुक झालेलं. म्हणजे राज्यावर बसायच्या आधी जेव्हा तो छोटा होता ना, राजाच्या मनात जे येईल ते तो सगळ्यांना करायला लावे. हा राजा होता ना भयंकर हट्टी, आणि कधी कधी त्यामुळे लोकांना म्हणजे त्याच्या प्रजेला फार त्रास व्हायचा. पण करणार काय, राजा ऐकायलाच पाहिजे त्याचं. राजाला गाण्याचा खूप नाद होता. वेगळ्या वेगळ्या गायक गायिकांना तो बोलवायचा, दरबारामध्ये त्यांना गायला लावायचा. किती किती वेळ राजा गाणं ऐकत बसायचा, आणि त्यांना पैसे पण भरपूर द्यायचा बर का. नादच त्याला गाण्याचा. आणि काय करायचा, स्वतः पण गुणगुणत बसायचा. इकडे तिकडे जाता जाता काहीतरी गाणं गुणगुणत बसायचा. आणि त्याची आणखी एक आवडीची गोष्ट होती, म्हणजे त्याचा पोपट. त्यांनी त्याच्या महालात पिंजऱ्यामध्ये एक पोपट ठेवला होता. तो त्याचा भयंकर लाडका पोपट होता. तो स्वतः त्याला डाळिंबाचे दाणे, पेरूच्या फोडी स्वतःच्या हाताने द्यायचा, स्वतः खायला घालायचा, स्वतः पाणी पाजायचं. तो पोपट खूप गोड आवाजामध्ये शीळ वाजवायचा. राजा त्याच्याकडे तासनतास बघत बसायचा. असा हा लहरी राजा. एकदा काय झालं, दरबारामध्ये एक गवई गायला आला. फार सुंदर आवाज होता त्याचा. कितीतरी वेळ राजा गाणं ऐकतच होता. राजाच्या मनात आलं, काय आपली प्रजा आहे, त्यांना ना कशाची आवड ना काही. जर सगळीच माणसं एकमेकांशी गाण्यात बोलायला लागली तर काय मजा येईल. सगळीकडे असे नुसते गाण्याचे सूर. प्रत्येक जण, प्रजा सुद्धा एकमेकांशी गाण्यात बोलेल, आपले सेवक सुद्धा एकमेकांशी गाण्यात बोलतील. माझ्याशी सुद्धा बोलताना त्यांनी गाण्यातच बोलायचं. मागायचं असलं काही तरी गाण्यातच. बाजारात गेलं, खरेदी करायचे, गाण्यातच, सगळं गाण्यात. फरमान काढलं, दवंडी पिटली, ऐका हो ऐका, उद्यापासून सर्व प्रजेनी गाण्यात बोलायचं आहे हो. आई, प्रजा म्हणाली, म्हणजे त्याच्या राज्यातली लोक म्हणाली, अरे बापरे, गाण्यात बोलायचं म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला जे काही हवं असेल ते गाणं म्हणून घ्यायचं, गाणं म्हणून सांगायचं. 2-3 बायका निघाल्या बाजारात सकाळची भाजी आणायला. त्यांना घ्यायची होती भाजी, वांगी, बटाटे. पण मागायचे कसे? गाण्यात तर बोलायला सांगितले. ओ भाऊ, वांगी, मिरच्या, भेंडी देता का हो? मनातल्या मनात हसू येत होतं, दुकानदारालाही हसू येत होतं. पण करणार काय? कारण माहितीये हे असं का बरं करायचं होतं? कारण राजांनी गुप्त सैनिक ठेवले होते. वेश बदलून ते सगळीकडे हिंडत होते. ते काय करायचे, जे कोण गाण्यात बोलणार नाही त्याचं नाव राजाला जाऊन सांगायचे. मग राजा काय करायचा, त्या लोकांना फटके द्यायचा. कारण त्याचा नियमच होता, तो जे सांगेल ते ऐकायचं, जो ऐकणार नाही त्याला फटक्याची शिक्षा. आता काय करावं बाबा, मोठा प्रश्नच पडला. दुकानदार पण म्हणाला, ताई वांगी किती छटाक देऊ, किती ताजी माझी वांगी. अरे देवा, म्हणता पण येईना गाण्यामध्ये नीट, पण गाण्यातच म्हणायला हवं. असं सगळा व्यवहार सुरू झाला. एका घरामध्ये तर नवरा बायको होते. बायको म्हणाली, तेल संपले, तूप संपले, डाळही संपली हो धनी, जाता का बाजारा. आता धनी काय करणार, उचलली पिशवी, गेला बाजारात. अशी सगळीकडे नुसती गंमत सुरू झाली. पण गंमत कसली, लोक कंटाळली. कसं करणार, कसं म्हणायचं सारखं गाण्यात. सेवकांना सुद्धा राजाशी कसं बोलायचं हे काही कळायचंच नाही. महाराज, जेवण तयार आहे, येता का जेवायला, हे आता गाण्यात म्हणायचं. अरे बापरे, पण नाही म्हटलं तर फटक्यांची शिक्षा. अशी सगळ्यांची तारेवरची कसरत सुरू झाली. आता काय झालं, पोपटाशी खेळण्यात राजाचा खूप वेळ जात असे. पण गायला कोणीतरी आलं की पोपटाला सोडून तो गाणं ऐकायला बसे. एकदा काय झालं,
राजा पोपटाला सोडून दरबारामध्ये गाणं ऐकत बसला होता. त्याचे सेवक त्याच्या महालाच्या आजूबाजूला होतेच. त्यांच्या असं लक्षात आलं की पिंजऱ्यातला पोपट मेला. अरे बाप रे, राजाचा इतका आवडता पोपट आणि तो मेला, आता ही बातमी सांगायची कशी? सेवक घाबरले. राजा म्हणेल तुम्हीच काहीतरी केलं. आता काय करायचं? शिवाय गाण्यात सांगायचं. मग काय झालं? राजाचा जो प्रधान होता ना, तो मात्र एकदम तल्लख बुद्धीचा होता, हुशार. सेवक त्याच्याकडे आले. सेवक म्हणाले, प्रधानजी काय सांगू, पोपट मेला. प्रधानजी म्हणाले, काय? कसा काय हो, कसा काय हो? मग सेवकांनी हळूच कानात, कुणाला कळणार नाही सांगितलं, माहिती नाही पण तो गेला. पिंजऱ्यामध्ये पोपट मरून पडलाय. कसं सांगायला जाऊ, तुम्ही मला सांगा. प्रधानजी म्हणाले, थांबा मी बघतो काय करायचंय ते. मग प्रधानजींनी जरा विचार केला, काय करावं. आणि प्रधानजीने, मी राजाला जाऊन सांगतो, तुम्ही कोणी सांगू नका, ही जबाबदारी माझी, असं प्रधानजींनी ठरवलं. इकडे काय झालं? गवई राजा दरबारात बसलेले होते. गवयाला राजानी मोहरा दिल्या, सोनं दिलं. राजाही गाण्यामध्ये म्हणायला लागला, गवई दादा फार छान गाणं झालं बर का, बर का, बर का, फार छान गाणं झालं बर का. सगळी लोक मनातल्या मनात ह्या सगळ्याला हसत होती, पण राजासमोर हसणार कसं? मग गवई आणि लोक निघून गेले. प्रधानजी आले. राजा म्हणाला, बोला बोला, बोला हो प्रधानजी, बोला हो प्रधानजी. प्रधानाने मुजरा केला आणि प्रधानाने गाणं म्हणायला सुरुवात केली. अहो महाराज, अहो महाराज, राजे साहेब, राजे साहेब. आता हे राजे साहेब गाण्यामध्ये म्हणता म्हणता अर्धा तास झाला, तरी राजे साहेब काही म्हणायचा प्रधानजी थांबेच ना. राजासारखा त्याला खूण करत होता, पुढे बोल, पुढे सांग, पुढे सांग. मग प्रधानजी म्हणाला, लाडका लाडका, लाडका हो लाडका, लाडका लाडका, आपला पोपट, आपला पोपट राजे साहेब, आपला पोपट हो. आणि मग अगदी ताल बिल देऊन हातानी असं सगळं गाणं म्हणत प्रधानजी थांबायलाच तयार नाही. एवढंच म्हणत होता, राजे साहेब आपला लाडका पोपट. आता मात्र राजा भयंकर चिडला आणि एकदम म्हणाला, प्रधानजी थांबवा हे सगळं, मूर्ख कुठले, काय झाले ते मला आधी सांगा. आता राजे साहेब गाण्यात बोलले नाहीत. तेव्हा प्रधानजी म्हणाले, गाण्यात बोलू की कसे? राजा म्हणाला, बस करा, सांगा पटकन काय झालंय. प्रधान काय म्हणाला, राजे साहेब आपला पोपट मेला. अरे मग पोपट मेला ही बातमी असं सांगतं का कुणी? काय तू केव्हाचा नुसताच असा म्हणतोयस? मी नसतो का गेलो लगेच पिंजऱ्यापाशी? राजे साहेब काय करू, तुम्हीच मला सांगितलं, सगळ्या प्रजेलाच आज्ञा केलीत की गाण्यातच बोलायचं, मग आम्ही तरी काय करणार? तुमच्या आज्ञेचं पालन करायला हवं ना, तुम्ही आमचे राजे सरकार आहात. मग मात्र राजाच्या चूक लक्षात आली आणि मग एकूण प्रजेमध्ये लोकांमध्ये किती गोंधळ उडाला असेल आणि काय काय झालं असेल आणि आपला वेडेपणा किती झाला हे राजाच्या लक्षात आलं. आणि मग राजानी पुन्हा दवंडी पिटवली. ऐका हो ऐका, आजपासून नेहमीसारखं सगळ्यांनी बोला, आता कोणालाही फटक्यांची शिक्षा मिळणार नाही. मग लोक म्हणाली, लहरी राजाचं डोकं आलं बहुतेक ठिकाणावर.